आधी माझ्या दिवसाची सुरुवात मोबाईलने व्हायची आणि आता व्यायामने व्हायला लागले. असू दे, बदल हा चांगलाच आहे. आजच्या आपल्या झणझणीत ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. आज श्रावणातला पहिला सोमवार होता म्हणून पहिला आवरलो, महादेवाची पूजा केली, पाया पडलो, मनापासून एक इच्छा मागितली आणि त्याच्यानंतर मग अचानक माझं ठरलं की आज उपवास करूया. कारण का मम्मीने घरात काहीच डबा वगैरे केले होते, कारण तिला मी सांगितलं नव्हतं की मी कॉलेजला जाणार आहे म्हणून. त्यामुळे आज काय नव्हतं, त्यामुळे म्हणलं असू दे आता उपवास असा पण देवानं घडवलाय तर आपण करूयाच. आणि आम्हाला आज नेमकं कॉलेजला लवकर जायचं होतं आणि हे अशी रॅली वगैरे चालली इचलकरंजीमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला. पण कॉलेजला वाटते की आम्ही मुद्दामनं वेळ करतोय, पण ह्याच्यामागे ही कायम हिस्ट्री काहीतरी आमच्याबरोबर कांड होतच असते. नंतर सगळं लेक्चर्स वगैरे अटेंड केलं आणि मला आज माझ्या या क्यूट फॉलोअर्स कडे मला गणपती बाप्पा भेटलेला आणि मी खरंच लई मनापासून खुश आहे. माझ्या फॉलोअरना गिफ्ट दिले मला. असं माझा एक दिवस बनलाय गाईज, कारण का आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्या सोमवारी मला गणपतीची मूर्ती मिळाली. कसला कोइन्सिडन्स आहे बघा. त्या आधीच यावर होती मला, पण तिचा जरा प्रॉब्लेममुळे तिला जमलं नाही म्हणून तिने मला आज दिल्या. कसलं भारी आहे गणपती, खरंच मला असं भारी वाटलं. माझ्या आयुष्यातलं माझ्या फॉलोअर्स कडनं भेटलेलं पहिलं गिफ्ट आहे गाईज. वाव, हा योगा आहे का चमत्कार आहे मला खरंच कळण झाले. पण जे काय झालंय की नाही, खरंच मी एकदम ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी. कारण का आत्ता श्रावण महिन्यामध्ये महादेवाला लई मानलं जाते, त्याची लई पूजा केली जाते त्या मनापासून आणि त्याच्याकडे आपण जे पण मागतो ती इच्छा सगळी पूर्ण होते असं म्हणतात. आणि आज त्याच्या बाळाचं आगमन माझ्या घरात झाले, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं. मला एवढं भारी वाटायला लागलं की माझे शब्द अपुरे त्यासाठी.